प्रकाश अन्ना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रकाश अन्ना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ओबीसी एकजुटीचा जय हो, ओबीसी एकजुटीचा जय हो। प्रकाश अन्ना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, प्रकाश अन्ना आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। जो ओबीसी की बात करेगा वही देश में राज करेगा, जो ओबीसी की बात करेगा वही देश में राज करेगा। धन्यवाद। या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम कानाकोपऱ्यातून या ठिकाणी ओबीसीचे जे कार्यकर्ते नेते मंडळी चळवळ गावना चळवळ चालवतात अशा सगळ्या नेते आणि कार्यकर्त्यांची आज परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आली। वाक्यपत्या परिषदेला थोडा उशीर झाला, परंतु ती सकाळपासून ज्या नेत्यांचे आपण कार्यकर्त्यांची मनोगत ऐकली म्हणजे अक्षरशः ह्या महाराष्ट्रातला ओबीसी त्याच्या कार्यकर्त्याला आज या ठिकाणी डोळ्यात पाणी भरून या ठिकाणी त्याच्या भावना व्यक्त कराव्या लागल्या बारी या महाराष्ट्रामध्ये या ओबीसी कार्यकर्त्यांच्यावर आलेली आहे। कोणीही या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही, कधी आरक्षण जाईल, कधी रोजगार जाईल याची कुणीही शाश्वती या महाराष्ट्रामध्ये या तमाम छोट्या छोट्या जमाती आहेत। पोटाची खळगी भरण्यासाठी आज भटकतात, मुळात आता भटकत आहेत। भटक्या मुक्तांचे नेते या ठिकाणी लक्ष्मण गायकवाड जे आहेत, तिथे भोसले जे आहेत, बारामतीचे नेते या ठिकाणी शिंदे साहेब आहेत, डुंबी समोर नेते आहेत, कोकणातले आहेत, विदर्भातले आहेत, सगळे या ठिकाणी आलेले आहेत। आणि आज सगळ्यांच्या विचारांना अक्षरशः या ठिकाणी बांध उठलेला आहे की दिवसा ढवळ्या आमचं आरक्षण या ठिकाणी निवडलं जात आहे। एकीकडे सरकार म्हणते की आमचा डीएनए ओबीसीचा आहे आणि ज्याचा डीएनए ओबीसीचा आहे त्याच्याकडून दिवसा ढवळ्या ओबीसीच्या आरक्षणाचा सत्यानाच या ठिकाणी होताना या महाराष्ट्रातला कार्यकर्ता खाय मोकून करत आहे। या ठिकाणी मी आपल्या तमाम ओबीसी बांधवांना या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की सत्तेच्या माध्यमातून हे आरक्षण आपलं उठलं गेलेलं आहे। दरागे नावाचा माणूस उपोषण काय करतोय आणि सत्ता त्याच्या पायापुढे लोटांकडे घालते आहे आणि जे पाहिजे ते म्हणजे संविधान कायदा सगळं धागा बसून जे मागेल ते त्या ठिकाणी देण्याची भूमिका आणि त्यात मागलं काय घेतलं तर ओबीसीच, दुसरं काही नको, ही जी मागणी आहे ही ओबीसीला त्वरित मान्य नाही। या ठिकाणी आज आम्ही खासदारांचा सत्कारही आपण या ठिकाणी केला। जे आपल्या चळवळीशी निगडीत होते, आंदोलनात भाग घेत होते, त्यांना राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली आणि त्यांनाही आपण सांगितले की तुम्हाला राज्यसभेत संधी मिळाली पण ओबीसीचं जे घराणं जे आहे ते राज्यसभेमध्ये त्या ठिकाणी मांडलं गेलं पाहिजे अशी आपण भावना त्या ठिकाणी व्यक्त केली। या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची लोकसंख्या बघायला तर 7 ते 65% लोकसंख्या असताना सुद्धा आज या महाराष्ट्रातला ओबीसी भटकेमुक्त अविरुद्धा बलुता आज उघडा पडलेला आहे। त्याच्या पाठीमागे कोणीच उभा नाहीये। आज या ठिकाणी मंत्रिमंडळ उपसमिती निर्माण झाली। महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बांधवांना वाटले की आपल्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आता जवळजवळ 7-8 मंत्र्यांची ती एक समिती नेमलेली आहे आणि आता आपल्या हक्काचं संरक्षण होईल। पण समिती स्थापन झाल्यापासून एक सुद्धा निर्णय जो आहे तो ओबीसीच्या हिताचा त्या ठिकाणी झालेला नाही। उलट जे 58 लाख कुणबी दाखले जे या ओबीसीतून दिले गेले त्यांचा आम्ही श्वेतपत्रिका काढू, त्याची चौकशी करू अशा प्रकारच्या वडिलांना ओबीसी मंत्री उपसमितीने झाल्या 1 वर्षापूर्वी जवळपास आजपर्यंत त्यातला एकाही दाखल्याची चौकशी साधी केलेली नाही। आज 2 निकाल जे बोगस कुणबी दाखले घेऊन राज्यसभा असतील आपला विधान
विधान परिषद असतील किंवा जिल्हा परिषद असतील, नगरसेवक असतील, नगरसेवक असतील, 90% जागा ज्या आहेत राजकीय जागा अक्षरशः दिवसा ढवळ्या तुटलेल्या आहेत. ओबीसी हताशपणे त्या ठिकाणी पाहत गेलेला आहे की कोणतरी पाटील देशमुख येतो आणि तो कुंड्यांचा दाखला घेतो आणि सांगतो की मी ओबीसी आहे आणि मीच या ठिकाणी लढणार, मीच निवडून येणार. बिचारा ओबीसी काही कार्यकर्ता काही त्या ठिकाणी करू शकत नाही, कुठलीच यंत्रणा नाही त्याचा, कारण ऐकणारी एकही यंत्रणा या ठिकाणी उपस्थित नाहीये. कारण अख्खं मंत्रिमंडळ अख्खं सरकार जे आहे समित्यावर समित्या आपण करते की ह्याला कुंडाचा दाखला द्या, त्याला कुंडाचा दाखला द्या, त्या निजामाच्या काळातल्या कोण आहे त्यालाही दाखला द्या. आता महाराजांच्या काळातले तिथे दाखले म्हणजे सातारा गॅजेट घ्या, हैदराबाद गॅजेट घ्या, सांगली गॅजेट घ्या, असं गॅजेट घ्या. ह्या सगळ्या गॅजेटचा धुमाकूळ जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये आता घालायचा निर्णय झाले. म्हणजे ओबीसी आरक्षण जे उरलं सुद्धा जे ओबीसीचं आरक्षण आहे ते सुद्धा या ठिकाणी वाचणं आता अशक्य आहे. कारण इतका मोठा धनगटका असलेला मराठा समाज आहे, तो जर या ठिकाणी आला तर एखाद्या शेळ्यांच्या कल्पामध्ये लाडगे ज्या कुठल्यानंतर जे काय अवस्था शेळ्या करण्याची होईल तशी अवस्था ओबीसीची या ठिकाणी झालेली आहे. आणि असं म्हणत आहे की या महाराष्ट्रामध्ये मराठा काही गरीब कुटुंब नाही, नक्कीच आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आता त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा जी आहे ती घटनादुरुस्ती कमी आरक्षण दिलेला आता त्यातलं जवळजवळ 9.5% आरक्षण जे आहे ते गरीब मराठा समाज घेत आहे. मग 9.5% आरक्षण घेऊन सुद्धा तुम्हाला ओबीसीतलंच आरक्षण पाहिजे, कुणब्याचा दाखला पाहिजे, खाडाखोड केला तरी चालेल. अहो पंजोबा मराठा, आजोबा मराठा, बाप मराठा, आई मराठा आणि ह्या कुणबी कशी काय जात बदलली जाते. हे संविधान जे आहे जे बाबासाहेबांनी आमच्यासाठी जगण्याचा मार्ग त्या ठिकाणी आम्हाला दिला होता, जगण्याचा मान सन्मानाने जगण्याचा मार्ग दिला होता, तो सुद्धा बंद होतो या महाराष्ट्रामध्ये. कुणाकडे जायचं, कुणाला काय मागायचा हे त्या ओबीसी बांधवांना समजत नाही. आज आमचे विठ्ठल दरेकर जे आहे ते म्हणाले की गावातनं बाहेर जाताना, बाहेर येताना आणि गावात येताना सुद्धा आमच्या जीविताचं संरक्षण जे आहे ते सुद्धा करणारी यंत्रणा या ठिकाणी मुळीच नाहीये. कधीही घात आमचा होऊ शकतो, आम्हाला आम्ही कुणाकडेही मागायचं. आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये आता या महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यामध्ये जो काय 2 कुटुंब आहेत, 10 कुटुंब आहेत, 20 कुटुंब आहेत, मेजॉरिटी नसल्यामुळं ही कुटुंब जीव मुठीत धरून जगत आहेत. उद्या मतदानाचा अधिकार सुद्धा त्यांचा डिस्काउंट घेतला जाऊ शकतो की तू मतदार ह्या पाटील देशमुखालाच केलं पाहिजे, नाही केलं तर घरात घुसून मारण्याचा सुद्धा प्रकार या महाराष्ट्रात यापूर्वी झालेला आहे. त्या नागरिक कुटुंबाला घरात घुसून मारलेला आहे की मतदान विरोधात काय केलं. म्हणजे तर मतदानाचा अधिकार तर सुरक्षित नसेल या महाराष्ट्रामध्ये, अन्नाची सुरक्षा नसेल, जीविताची सुरक्षा नसेल, शिक्षणाची सुरक्षा नसेल, मग या महाराष्ट्रामध्ये कशासाठी आम्ही राहायचं. हा प्रश्न आजच्या बैठकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांची खंत ओढून दाखवलेली आहे की काहीतरी आपल्याला करावं लागेल, नाहीतर हा महाराष्ट्र सोडावा लागेल. तर त्याची सुरक्षा राहिलेली नाही. एक मेंढपाळ कुटुंब आहे बारामतीमधलं, ज्या तालुक्याचा विकास सगळ्या महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये ज्या तालुक्याचा विकास सगळ्यात जास्त झालेला आहे त्या बारामती तालुक्यातलं एक धनगर समाजाचं कुटुंब आहे. मेंढपाळ मेंढ्या चालून जगण्याची पाळी त्याच्यावर आली, त्याच्यावर हल्ला होतो. त्याच्या आजीला त्या ठिकाणी काठ्याने मारहाण होते, त्याला मारहाण केलं जातं. दिवसा ढवळ्या आया बहिणीची आबूल उठली जाते या महाराष्ट्रामध्ये. आणि पोलीस प्रोटेक्शन मागितलं तर मागायचं कुणाला, देणार कोण. दिवसा ढवळ्या आमदारांची घरं झालेलं या ठिकाणी. काय झालं त्याचं काही सुद्धा झालेलं नाही. एकावर सुद्धा गुन्हा दाखल नाही, कोणी पकडला गेला नाही. आणि हे जाणारे कोणी अजून अदृश्य आहेत. मी त्यात सांगितले की सापडणार नाहीये. हे महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा इतकी सतर्क आहे, इतकी मोठी आहे
की आमदारांचं घर त्यांनी जाळलं. तो आरोपी अजून सापडत नाही. महाराष्ट्राला माहितच नाही कुणी जाळला. मग या महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था येतलं तर करायचं काय आणि काय होणार आहे? कुणाचं घर सुरक्षित आहे? त्या आमच्या माळी समाजाचं हॉटेल झालं, धाबे झाले, गाड्या फोडल्या आणि काय काय सहन करायचं या महाराष्ट्रात. आणि म्हणून आज सकाळपासून या ठिकाणी आपण सगळ्यांनी जी काय वक्तव्य केली त्यातून आपल्याला संघर्षाशिवाय आता या महाराष्ट्रामध्ये पर्याय नाही. पहिली मागणी आजच्या परिस्थितीची पहिली मागणी झाली की जी मंत्रिमंडळ उपसमिती जी नेमणूक केलेली आहे त्या मंत्रिमंडळ समितीचा राजीनामा जो आहे तो पहिला या सरकारने घेतला पाहिजे. ओबीसी समाज महाराष्ट्रातला या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचा राजीनामा मागत आहे. बावनकुळे त्याचे अध्यक्ष आहे. आज या ठिकाणी अनेक विदर्भातली सुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी भावना बोलून दाखवल्या की जातीनं ओबीसी असलं काय, कर्तव्यानं ओबीसी असलं पाहिजे. आणि बावनकुळे हे ओबीसीच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी आज भेट झालेले आहे. आणि म्हणून त्यांनी ही मंत्रिमंडळ उपसमितीचा राजीनामा द्यावा. मंत्रिमंडळ उपसमितीत सगळे मंत्री ओबीसी आहेत, कोण बिगर ओबीसी नाही आहे, पण सगळे आपापल्या कामात लागलेले आहेत. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं लुटला गेला काय काय झालं तुम्हाला घेणे गेलं नाही आणि ओबीसीच्या हक्काचं कोण बोलत सुद्धा नाही. म्हणून त्या सगळ्या मंत्र्यांनी जे आहे ओबीसी उपसमितीचा राजीनामा दिला गेला पाहिजे अशी भावना आजच्या बैठकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी आज मांडलेली आहे. आणि तीच भावना जी आहे ती मी माध्यमांच्या माध्यमातून आज मुख्यमंत्र्यांच्याकडे पोहोचवत आहे की ताबडतोब आपण ही मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करा. ही ओबीसीच्या हिताचं संरक्षण करू शकलेली नाही. दिवसा ढवळ्या हा ओबीसी भटके मुक्त अभिवृद्धा हे नाडले गेलेले आहे. आणि त्यामुळं या सरकारवरचा विश्वास सुद्धा जो आहे तो आज या सरकारनं ओबीसीवरचा गमावलेला आहे. या ओबीसी मध्ये जवळपास 16 मंत्री या ठिकाणी ओबीसीचे आहेत. 16 मंत्री आहेत. पण काय करायचं, सगळा गाव मामाचा आहे पण एकही आमच्या गावाचा नाही. एकही मंत्री बोलू शकत नाही. ही जरांगींचं आंदोलन झाले की ओबीसीच्या आरक्षणात धक्का लावू शकत नाही असं बोलायची हिंमत एका सुद्धा मंत्र्याची नाहीये. फक्त कोणी तोडतं आम्ही धक्का लावलेला नाही, हे म्हणतं धक्का लावलेला, ते धक्का लावलेला नाही. आणि इथं गुन्हा नोंदवला जातो ना. आज 2 निकाल लागले. एक गडेहिंग्लज जिल्हा परिषदचा आणि आजरा नगराध्यक्ष पदाचा कोल्हापूर दोघांचेही बोगस कुणबी दाखले आज अपात्र झालेले आहेत आणि त्यामुळे दोघांची जागा दोघांच्या जागा मिळालेल्या आहेत. पण हे जरी दाल पलटाने हे 2 दाखले बोगस ठरवलेले आहेत, अपात्र ठरवलेले आहेत. पण पुढं आता काय होणार आहे? पुढं सरकारच याला सांगणार आहे दावा कोर्टामध्ये आणि घ्यास की आणि 5 वर्षापर्यंत हे कोर्टामध्ये स्थगिती आणून 5 वर्ष ही सत्ता जी आहे ती उपभोगणार आहे. हे सगळं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र जे आहे ते आम्हाला हाणून पाडावंच लागेल. आणि म्हणून या ठिकाणी आजच्या दिवशी आज आपण आंदोलनात्मक भूमिका जी या ठिकाणी घेतलेली आहे. जात न्याय जनगणनेचा आपण सुद्धा सकाळपासून आज बरीच चांगली चर्चा त्या ठिकाणी झाली की काळे साहेबांनी तर जात न्याय जनगणना कधी सुरू झाली त्यांच्या काळामध्ये, पुढच्या 10 वर्षात काय झालं, त्या पुढच्या 10 वर्षात काय झालं, हे सगळं जे आहे हे सगळं आज या ठिकाणी मांडलं. मोरे साहेबांनी या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. मी या जात न्याय जनगणनेविषयी आजचा जो आपला जो निर्णय आंदोलनाचा जो आहे तो या ठिकाणी मी जाहीर करत आहे. त्या ठिकाणी ही जात न्याय जनगणना आता 2 दिवसामध्ये पहिला टप्पा संपणार आहे. दुसरा टप्पा फेब्रुवारी चालू होतोय आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यावेळी फेब्रुवारी चालू होईल त्यावेळी हे जात न्याय जातीचा कॉलम जो आहे की आता ह्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात तर त्याने फक्त SC ST केली. ते म्हणाले की ग्रह नोंदणी आहे, जात न्याय जनगणना आम्ही पुढच्या टप्प्यात करणार आहे. पण ठीक आहे, पण पुढच्या टप्प्यात जर तुम्ही नाही केलं तर मग काय करायचं? म्हणून आम्ही या ठिकाणी असा आज आम्ही ठराव तयार केलेला आहे की ग्रामपंचायतीचे ठराव जे आहेत ते आता यापूर्वी जवळपास विदर्भामध्ये 200 ग्रामपंचायतीने ठराव पारित केलेला आहे. जर जात न्याय जनगणना होणार नसेल तर आम्ही संपूर्ण गाव या
जनगणनेवरती आम्ही बहिष्कार घालणार आहोत असं कलेक्टरला त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि कलेक्टरने त्याला लेखी पत्र दिलेलं आहे की पुढच्या टप्प्यामध्ये जात न्याय जनगणना होणार आहे. लवाडाचं आमंत्रण आहे, जिवल्या जिवे करत नाही. आणि म्हणून आम्ही सतत होऊन आम्ही पुन्हा एकदा हे सगळे ठराव ग्रामपंचायत ठरवले आहेत. आम्ही साधारणतः 14 जुलैपर्यंत आम्ही सगळ्या ज्या ज्या ग्रामपंचायती ज्या आहेत त्या सगळ्या ग्रामपंचायतीचे ठराव जे आहेत ते आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आम्ही अभियान राबवणार आहोत की येणाऱ्या जात न्याय जनगणनेमध्ये जात न्याय जनगणना जी आहे ते तुम्ही केली पाहिजे. जर नाही केली तर पुढच्या टप्प्यासाठी तुम्ही आमच्या गावात येईल असा निर्णय जो आहे असा निर्णय आजच्या आमच्या सभेत झालेला आहे. आणि त्याची अंमलबजावणीसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये बैठका ज्या आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये बैठका या पुढच्या महिन्याभरामध्ये होती. आणि हे सगळे दाखले जे आहेत सगळे दाखले करून 15 जुलैला तहसीलला प्रत्येक तहसीलदार कार्यालय होती. त्या तालुक्यातील सगळ्या ओबीसीने जे आहे वाजत गाजत ते ठराव जे आहेत ते ठराव घेऊन जाऊन तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना त्या ठिकाणी दाखले दिले जातील. आणि त्याला इशारा दिला सरकारला की जर पुढच्या टप्प्यामध्ये जात न्याय जनगणना नाही केली तर जात न्याय जनगणनेवरती या महाराष्ट्रातला तमाम ओबीसी जो आहे तो बहिष्कार घातल्याशिवाय राहणार नाही. आणि जी जात न्यायाची जनगणना करणारी जी टीम आहे त्यांना विनंती कराव्यात की तुम्ही लोक आमच्या गावात तुम्ही ह्या जात न्याय जनगणनेसाठी येऊ नये. आणि अशा प्रकारे जात न्याय जनगणनेचं जे आंदोलन जे आहे ते आता आमचं 15 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या तहसीलदार कार्यालयात येईल. त्याच्या आधी आम्ही सगळ्या ग्रामपंचायतीचे ठराव जे आहेत ते आम्ही त्या ठिकाणी घेऊ. मराठ्यांची घुसखोरी जी आहे ती या ओबीसी मध्ये 58 लाख कुणबी दाखले घेऊन या ठिकाणी झालेली आहे. सरकार या बाबतीत शिंदे समिती त्यांच्या आणखी समिती किती समित्या त्यांना माहीत नाही पण या समित्यांच्या माध्यमातून सगळे दाखले पुन्हा या ठिकाणी करायचा निर्णय त्यांनी केलेला आहे. मी आपल्या माध्यमातून सरकारला इशारा देऊ इच्छितो की आपण पश्चिम बंगालमध्ये आता तृणमूल काँग्रेसचं सरकार जाऊन आता सुवेंद्र अधिकारी यांचं सरकार आलेलं आहे. आणि त्यांनी आलेला जो निर्णय घेतलेला आहे की ममता बॅनर्जीच्या काळामध्ये जे काही दाखले दिलेले आहेत SC ST OBC ही जे काही दाखले दिले आहेत 2.25 कोटी दाखले त्याचं त्यांनी पुन्हा तपासणी करायचा निर्णय भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. 2 कोटी. आजची मागणी आता की महाराष्ट्रात सुद्धा भाजपचं सरकार आहे भाजपचे मुख्यमंत्री आहे. जो निर्णय पश्चिम बंगालचे भाजपचे मुख्यमंत्री घेऊ शकतात तो काय नक्कीच कायदेशीर असेल ना. मग तोच निर्णय तसाच कायदेशीर निर्णय जो आहे संविधानात्मक निर्णय जो आहे तो हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील का हा आमचा प्रश्न आहे. आमची मागणी आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा जे काय बोगस दाखले दिले गेले 2004 पासून आतापर्यंत त्या जेवढे दाखले दिले गेले त्यात आमचे पण असू द्या ना ओबीसीचे पण असू द्या सगळ्यांची फेर तपासणी करा. आणि जे बोगस दाखले दिले गेले असतील त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करा. अनेक या ओबीसीच्या हे दाखले घेऊन अनेकांनी ओबीसीच्या नोकऱ्या सुद्धा दाखले गेलेले आहेत. अगदी IPS अधिकारी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये बोगस ओबीसीचे दाखले घेऊन आज सुद्धा त्या ठिकाणी पदावरती आहेत. अजून त्यांनी चौकशी करून हे सगळे अधिकारी जे आहेत ज्या ज्या जागा लाटल्या गेलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी परत ते रद्द करून परत ओबीसीला दिल्या गेल्या पाहिजे अशी मागणी जी आहे आजच्या आमच्या परिषदेच्या बैठकीत झालेली आहे. मला अपेक्षा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब बंगालच्या मुख्यमंत्री जे न्याय देत आहेत SC ST न्यायाला तसाच न्याय जो आहे तो या ठिकाणी महाराष्ट्रात सुद्धा आम्हाला देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. या ठिकाणी 7 ऑगस्टला मंडल दिन आहे त्यामुळं आम्ही 1 ऑगस्ट ते 7 तारखेपर्यंत मंडल संघर्ष यात्रा जो आहे हा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रामध्ये राबवत आहे. त्यावेळी सगळे ओबीसीचे नेते महाराष्ट्राचे सगळे ओबीसीचे नेते या संघर्ष यात्रेमध्ये असतील. आणि ही संघर्ष यात्रा जी आहे 1 तारखेपासून त्या ठिकाणी निघेल आणि ती 7 तारखेला मंडल संभ आहे मराठवाड्यामध्ये त्या मंडळ समाज इकडे त्या ठिकाणी लाखोची मोठी जाहीर सभा जी आहे ती त्या ठिकाणी ओबीसीची त्या ठिकाणी घेतली जाईल.
आणि ओबीसीच्या व्यथा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा एल्गार महासभेच्या रूपातून त्या ठिकाणी मांडल्या जातील. त्याचप्रमाणे आजच्या बैठकीमध्ये बऱ्याचशा सूचना केल्या की आपली उपोषणं जे आहेत, भंडाऱ्याचं उपोषण जवळ 43 दिवस सुरू आहे आणि साखळी उपोषण सुरू आहे. अशीच उपोषणं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही साखळी उपोषण सुरू करणार आहे. अंतरवाली सभा तिथे बकळे मामा या ठिकाणी, बटोळे मामा आज या ठिकाणी आले. ते म्हणाले की आम्ही बेमुदत उपोषण अंतरवाली सराटीमध्ये करायची आम्ही तयारी करत आहोत, तुम्ही आम्हाला मान्यता द्या. अशा प्रकारे अंतरवाली सराटीमध्ये सुद्धा बेमुदत उपोषण करायची तयारी आम्ही ओबीसीचे कार्यकर्ते करत आहेत. आणि अशा प्रकारे त्याचप्रमाणे आता कोकणामध्ये आमचा कुणबी समाज फार मोठ्या संख्येने आहे. कुणबी समाजात भव्य मंडळी या ठिकाणी आहेत. गेल्या 2 महिन्यापूर्वी तरी 1 लाख लोकांचा मोर्चा मुंबईत काढला होता. 2018 साली जवळजवळ 2-3 लाख लोकांचा मोर्चा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावरती 2021 ला. तशाच प्रकारे आता मोर्चा जो आहे गणपतीच्या नंतर आमचे कुणबी समाज संघाचे आमचे युवक अध्यक्ष असे म्हणाले की आपला रत्नागिरीचा मोर्चा जो आहे तो आपण गणपतीच्या नंतर आपण घेऊ. तर गणपती झाल्यानंतर साधारणतः पाऊस कमी आल्यानंतर त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावरती कुणबी समाज असेल, इतर ओबीसी समाज जे आहे हे सगळे मिळून लाखोंच्या संख्येनं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चाचे नियोजन आहे. असेच मोर्चे जे आहेत ती साखळीचे मोर्चे जे आहेत ते सगळ्या जिल्ह्यामध्ये जे आहे ते आम्ही टप्प्याटप्प्यानं आम्ही हे आंदोलन आम्ही वाढवत जाऊ. आणि कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते पूर्णपणे महाराष्ट्र करत नाही तोपर्यंत हे आंदोलन जे आहे हे आंदोलन ओबीसीचा प्रत्येक कार्यकर्ता नेता गावागावामध्ये सुद्धा हे आंदोलन जे आहे गावागावाकडे आम्ही आंदोलन नेऊ. आणि यातून जर काय कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी मात्र ही सरकारची असेल हे सरकारनं लक्षात घ्यावं. आजचं आंदोलन जे आहे, आंदोलनाचं रणशिंग जे आहे ते आजच्या बैठकीमध्ये आमच्या सगळ्या नेत्यांच्या साक्षीनं आज या ठिकाणी आम्ही फुंकत आहोत. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं ओबीसीचं जे काही आरक्षण आहे त्या गरीब समाजाचं आरक्षण आहे त्याला हात लावू नका, त्याला धक्का लावू नका. पण धक्का लागलेला आहे म्हणून तर 2 रद्द झाल्या. धक्का लागला नसता तर ते रद्द झालं नसतं ना. म्हणून असे सगळे हे दात पडल्याने आता एक धक्का नाही ठिकाणी येतील आपल्या पुढं. पण आता ते मराठा उपसमितीचे नेते आहेत ते त्यांनी फतवा काढलेला आहे की सगळे दाखले दात पडताळणी समिती हा कायदा आहे आणि कायद्याप्रमाणे जे काय कागदपत्र आहेत त्या कागदात छाननी जी त्या ठिकाणी केली जाते. तर यांनी सगळं फतवाच काढलेला आहे की जे दाखले बोगस दाखले आहेत ते सगळे जर तुम्ही नाही प्रमाणित केले किंवा दात पडताळणी तुम्ही दाखले नाही दिले तर तुमच्यावरती कारवाई केली जाईल. म्हणजे अशा प्रकारचा फतवा जो आहे तो मराठा मंत्रिमंडळ समितीचा अध्यक्ष काढतो आणि ओबीसीचा मंत्रिमंडळ समितीचा अध्यक्ष इथे बघत बसतो. ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योती काढलेली आहे, तिकडे मराठा समाज सारथी काढलेली आहे. तो सारथीला जो न्याय तो तुम्ही महाज्योतीला का देत नाही आहे? प्रत्येक दिवशी बातम्या सारथीला इतके कोटी दिले, याला इतके कोटी दिले. एक तरी बातमी आमची काय येत आहे की महाज्योतीला विकून दिले. गेल्या 10 वर्षामध्ये 25,000 कोटी मराठा समाजाचे जवळना दिले, चांगली गोष्ट आहे. पण ओबीसीला किती दिले? ओबीसीला मराठा समाजाला 25,000 गेल्या 3 वर्षात दिले आणि ओबीसीला गेल्या 10 वर्षामध्ये फक्त 8,000 कोटी दिले. ही माहिती आमची नाही आहे. ही माहिती महाराष्ट्राचा मंत्री आहे, छगन भुजबळ त्यांचं नाव आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या सरकारचा डेटा जो आहे तो वाचून दाखवलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे मंत्री सांगताय की ओबीसीवरती इतका मोठा अन्याय झालेला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला आमचा निधी मिळाला पाहिजे. जर लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्ही आम्हाला निधी देणार नसाल तर तो खजाना जो आहे तो खजाना हिसकावून घेण्याची ताकद जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये फक्त ना फक्त ओबीसी मध्ये इतर कोणामध्ये नाही. म्हणून जो ओबीसी के हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा हे सरकारनं मात्र लक्षात ठेवावं. आणि इथून पुढं ह्या आमच्या ज्या मागण्या ज्या आहेत आम्ही काय सांगितलं, आम्ही काय जास्त मागितलं नाही ना, काय चंद्र मागितलं नाहीये. तुम्ही जे इतरांना देताय तेच आम्हाला द्या. आता एका कार्यकर्त्याने अशी मागणी केलेली आहे की आपण असं करूया की आता हे ओबीसी त्यांनी घेतलेलंच आहे मग आम्हाला मराठ्याचं सर्टिफिकेट द्या. म्हणजे अशा सुद्धा मागण्या होऊ घातलेल्या आहेत.
म्हणजे किती कोलाहल या या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आज ओबीसीचं चालू आहे आणि म्हणून सरकारनं ताबडतोब या ठिकाणी पावलं उचलावी, ताबडतोब आम्हाला या ठिकाणी आमच्या शिष्टमंडळाशी त्याने भेट द्यावी, चर्चा करावी, आमचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी आमच्या ज्या मागण्या ज्या आम्ही केल्या आहेत आम्ही लेखी स्वरूपामध्ये आम्ही सरकारला आम्ही देणार आहोत आणि जर सरकारने हे आमच्या मागण्यांच्या विषयी काही गंभीरपणे विचार नाही केला मग मात्र आंदोलन जे आहे आंदोलन अटळ आहे आणि मग गाठ रस्त्यावरती सरकारची आणि आमची गाठ रस्त्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही. या महाराष्ट्रात जे काय होईल त्याची जबाबदारी सरकारवर राहील पण आमचा निर्णय अटळ आहे की ओबीसीच्या आरक्षणाचा 1% सुद्धा आम्ही सुद्धाही द्यायला तयार नाही आणि तेवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी तुम्हाला काय द्यायचं ते द्या पण जे ओबीसीला ते मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आता जाहीर केलं पण एकटा मराठा समाज कसं जाहीर करतो सरकार? सरकार सगळ्यांचं आहे ना, सगळ्या समाजासाठी आहे. एका जातीला असं देता येतं का? नाही देता येत. ओबीसी हा एक जात नाही, हा प्रवर्ग आहे. 450 जमाती आहेत त्यामध्ये. देशामध्ये जो 4,500 जमाती आहे. मग असं असताना हे सरकार फक्त मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाच ओबीसीचं सवलत मग बाकीच्यांना काय नाही. त्यामुळे सरकार तुझ्याभाव करत आहे. गरीब मराठ्यांना दिलं पाहिजे आमचं म्हणणं सुरुवातीपासून आहे. मराठा समाज आरक्षण द्यायचं आहे 50% वर तर द्या म्हणून सांगितलेलं आहे पण मागासवर्गीयांचं आरक्षण द्यायचं ते पण गायकवाड कमिशन जे आहे त्यांनी अहवाल दिला मराठा समाज मागासलेला सुप्रीम कोर्टाच्या जजेसने सांगितलं हा अहवाल म्हणजे इथं फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन आणि म्हणून फेटाळला गेला आणि मराठ्यांचं मागासले पण सुप्रीम कोर्टात दाखल दिलं आहे. ही बॅकडोर येते कुणासाठी कशासाठी? निवडून आमच्या मतावर येतात म्हणून मागच्या पत्रकामध्ये सांगितलं की नाव बावनकुळे आणि काम 56 कुळ्यांचं 96 कुळ्यांचं हे चालणार नाही. ज्या जातीत तुम्ही जन्मला त्या जातीला तुम्हाला न्याय द्यावाच लागेल ना. तिथं आत्मीयता ते दाखवलं पाहिजे पण ती सुद्धा जर मिळणार नसेल मग आम्हाला गरज कोणाची आहे? काय रे जे होईल ते होईल. इथून पुढं या महाराष्ट्रामध्ये ओबीसी जो निर्णय घेतील तोच राजा या ठिकाणी राज्य करेल. या पुढं इथून पुढं मतपेढीतून राजा बाहेर काढण्याचं काम ओबीसी करेल आणि या महाराष्ट्राचं पूर्ण राज्य जे आहे किंवा देशाचं सुद्धा राज्य जे आहे ते ओबीसीच्या हितातच राज्य जे आहे ते आणायचा निर्णय सुद्धा आजच्या बैठकीत आमचा केलेला आहे. त्याप्रमाणे आम्ही रणनीती आखलेली आहे. तशा प्रकारे सगळे आमचे सगळे कार्यकर्ते आता कामाला लागलेले आहेत आणि ह्या जोपर्यंत न्याय ओबीसीला मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष जो आहे तो संघर्ष संपणार नाही. संघर्ष आमचा सुरू झालेला. धन्यवाद.